जामखेडच्या नगर परिषद निवडणुकीमध्ये दोन दिग्गज नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागलेला आहे। एकीकडे आमदार रोहित पवार तर दुसरीकडे विधान परिषदेचे सभापती राम शिंदे या दोन्ही नेत्यांच्या प्रतिष्ठा ज्या आहे ते पणाला लागलेल्या आहेत। तर त्याच्यामध्येच आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने देखील आता उमेदवारी भरलेली आहे आणि आता त्यांचा देखील उमेदवार आहे पायल बाफना आपल्यासोबत आहे, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार। त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। काय सांगाल, उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, काय सांगाल काय? आम्ही हॅलो आम्ही खूप एक्साइटेड आहोत आणि खूप तयारी केली आहे की बाबा कुठेतरी जाऊन गावाचा विकास व्हावा, या गोष्टीसाठी आपण या क्षेत्रात उतरलो। त्यासाठी सगळ्यांच्या साथीची संधीची गरज आहे। कशी तयारी आहे तुमची? काय सांगाल, तुम्ही प्रचार करतायत, काय सगळ्या प्रतिक्रिया येतात लोकांच्या? लोकांचं असं सांगणं आहे की 10-15 वर्षात काही विकासच झाला नाही, आता तुम्ही आला तर तुमच्याकडे आम्हाला एक आशेची किरण दिसतीये। आता दोन दिग्गज नेते आहे या मतदारसंघात, काही प्रतिस्पर्धी उमेदवार असतील किंवा त्यांचं काही आव्हान वाटतं काय? नाही, आपण स्वतःचे प्रयत्न करत राहावे, स्वतःचा 100% द्यावा, स्वतःच्या कामाकडे लक्ष द्यावं। लोक काय करतात, लोकांची काय चर्चा होती हे आपण पाहू नये। आपण आपलं कर्तव्य आणि काम करत राहावं। समाजाप्रती आपण काहीतरी करायला म्हणजे पाहिजे, आपलं काहीतरी कार्य असलं पाहिजे समाजासाठी। या निव्वळ समाजसेवेच्या उद्देशाने आपण आलो आहोत। आता तुम्ही जे प्रचार करत असताना काही प्रतिक्रिया येतात, किती आव्हान वाटतं विजयाचं, किती खात्री वाटते काय? विजयाबद्दल सांगायचं झालं तर लोकांचा खूप विश्वास आहे बाफना परिवारावर, त्यामुळं विजयाची खात्री नक्कीच आहे। काय सांगाल, काय समस्या आहे एकंदरीत सगळ्या तुम्ही प्रचार करताना काय जाणवतं? खरं तर म्हणजे आम्ही आता वार्डमध्ये पूर्ण फिरलो होतो, तर असं काही ठिकाणी गेल्यानंतर असं वाटतं की या ठिकाणी निवडणूकच कधी झाली नाही की काय। कारण रस्त्यांचे एवढे कठीण प्रश्न आहेत, रस्त्याची सुविधा नाही, पाण्याची सुविधा नाही, कितीतरी लोकांना घरं नाहीत। ज्या लोकांना घरं आहेत त्यांची घरं व्यवस्थित बांधण्याची सुधारणा नाही, कारण त्यांच्या काही लोकांची अशी समस्या आहेत की त्यांना जागा नावावर नाही आणि त्याच्यामुळं ते घर घेण्याचं त्यांना ते लाभ जे आहे तो भेटत नाही। आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे लोकांचा लाईटीचा प्रश्न आहे। लाईटीचं बरंचसं काम झालेलं आहे, पण थोडीशी लोक जी राहिलेत त्या लोकांना लाईटीचं काम अजिबात नाही। आणि काही ठिकाणी असं आहे की आता सध्या म्हणजे जी आपली मुलं आहेत, मुली सुरक्षित राहणं गरजेचं आहे। काही काही मुलींना असं खूप अंतरावून यावं लागतं शाळेमध्ये आणि त्यांची सुरक्षिततेसाठी त्यांना स्कूल बस किंवा अशा सुविधा करण्याची अत्यंत आवश्यकता आहे। आणि आम्ही प्रत्येक ठिकाणी फिरलोत तर चांगल्या प्रकारे लोक आम्हाला प्रतिसाद देतात, कारण बरेच सांगतात की तुमच्यासारखे आम्हाला साथ देणारी माणसं जर असतील तर शिवसेनेचा गुलाब उधळल्याशिवाय राहणार नाही। आता एकंदरीत प्रचाराची रणनीती कशी असणार आहे, सभा कोणाकोणाच्या होणार आहेत काय? महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, जेव्हा आम्ही सर्व नगरसेवक मुंबई या ठिकाणी गेलो होतो तेव्हा शिंदे साहेबांनी आम्हाला एकच विश्वास दिला का आपण जामखेडमध्ये शिवसेनेचं नाव उंचावाल आणि हा जो विजय राहील हा महाराष्ट्रातील आपला सर्वात मोठा विजय राहील। त्यामुळे आपण या शिवसेनेसाठी आणि या जामखेड शहरासाठी, माझ्याकडे नगर विकास खाता असल्यामुळे मी कोणत्याही निधीचं मी या ठिकाणी कमी पडून देणार नाही। आणि गेल्या 10 ते 15 वर्षापासून महाराष्ट्रातील राज्यस्तरीय नेते आज दोन मोठ्या शक्ती जामखेडमध्ये आहेत आणि या दोन्ही मोठ्या शक्तींच्या विरोधात आमच्या काही उमेदवारांना अर्ज भरताना सुद्धा खूप त्रास झाला, काही उमेदवारांचे विड्रॉल पण झाले। अशा मोठ्या शक्तीच्या विरोधात आम्ही सर्व 19 नगरसेवकांनी आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हे सर्वांनी मोठ बांधून मोठ्या ताकदीने या दोन्ही मोठ्या महाशक्तींच्या विरोधात आम्ही या ठिकाणी निवडणूकला सामोरे जात आहोत। आणि नक्कीच मला जनतेचा विश्वास आहे की या जामखेडमधील गेल्या 10 वर्षातील झालेली दुरावस्था, झालेला अन्याय आणि लोकांना फक्त निवडणुकीपुरतं, निवडणुकीच्या अगोदर 15 दिवस अगोदर जाऊन जाती धर्माचं राजकारण करून, एक दुसऱ्याला नावं ठेवून आणि दुसऱ्यांच्या चुका काढून जे राजकारण करत आलेले आहेत, या लोकांना यावेळेस जामखेडची जनता ही मोठी चपराक देणार आहे। आणि हा विजय नक्कीच महाराष्ट्रातील आणि इतिहासातील सर्वात मोठी नोंद होईल, या महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी नोंद होईल असा हा विजय जामखेडचा राहणार आहे। आणि हा जामखेडचा विजय नक्कीच एकनाथ शिंदे साहेबांना हा एक आमचं मोठं मानाचा एक विषय असेल, हेच या ठिकाणी मी सांगतो। आणि आम्ही सर्व नगरसेवक, शिवसेना पक्षातर्फे उभं राहिलेले सर्व नगरसेवक
आम्ही जामखेडकरांना एकच विनंती करल की आमच्या सर्व नगरसेवकांना आपण भरघोस मतांनी या ठिकाणी निवडून द्यावे आणि आपली सेवा करण्याची संधी द्यावी। आम्ही कोणत्याही गोष्टीमध्ये आपण हाक दिली, आपण फोन केला तर आमचे सर्व नगरसेवक त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। सुख असो दुःख असो, आपलं कोणतंही विकास काम असो, आम्ही एक दिलाने आम्हाला एकच संधी द्या। आपण सर्वांचा अनुभव घेतला आहे, पण आम्हाला एक संधी जर दिली तर आम्ही नक्कीच या स्वप्नातील जामखेड, आमची जी ब्ल्यूप्रिंट तयार आहे, जो विकासाचा एक मॅप तयार आहे, आम्ही नक्कीच घडवल्याशिवाय राहणार नाही। आणि आम्हाला सत्तेतला पक्ष असल्यामुळे कोठेही साहेब आम्हाला कमी पडून देणार नाही ही विश्वासार्हता आणि खात्री दिल्यामुळे आज आम्ही मोठ्या ताकदीने जामखेडमध्ये नगर परिषद निवडणूक सामोरे जात आहोत। आणि आम्ही निश्चितच आपण बघू शकतो की विजयाची खात्री या ठिकाणी शिवसेनेने व्यक्त केलेली आहे आणि अनेक समस्या ज्या आहे त्या जामखेडमध्ये आहे, त्याच्यासाठी आम्हाला काम करायचं असल्याचं त्यांनीच म्हणलेलं आहे। कॅमेरा क्रमांक कुणाल जायकर, TV9 मराठी, जामखेड, अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।